नमस्कार. आज आपण नाशिक सिटीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी पांडव लेणी, ज्या की बौद्धकालीन लेणी आहेत, त्या लेणी प्रसिद्ध आहेत आणि त्या लेणी पाहण्याचा योग आमचे मित्र आणि आम्ही सर्वजण मिळून आलेले आहेत. तर त्या लेणी पाहण्यासारख्या आहेत आणि त्या लेणीमध्ये काय काय विशेष आहे ते आपण थोडक्यात तुम्हाला पुढे दाखवणार आहेत. तर प्रत्येकाने पाहावं अशी मी विनंती करतो. मित्रांनो, हा सर्वात वरचा टॉप व्ह्यू आहे. या ठिकाणी नाशिक अशा प्रकारे हे दिसून येते. हे नाशिक सिटी दिसत आहे आपल्याला. इथून आपण पूर्ण नाशिक सिटी पाहू शकता. ही नाशिक सिटी आहे आणि या नाशिक सिटीमध्ये इथून हा टॉपचा व्ह्यू दिसत आहे. ते पांडव लेणी पाहून घेऊया. या ठिकाणी आपण पाहू शकता बुद्धांनी त्यांच्या कशा प्रकारे कलाकुसर केलेली आहे. अशा प्रकारे दगडामध्ये कोरीव प्रकारे काम केलेलं आपण पाहू शकता. सुंदर असं काम आहे. आपण पाहू शकता दगडामध्ये अशा प्रकारे हे कोरलेलं काम केलेलं आहे आणि त्यांची त्यावेळेसचे कुसर आणि कलाकुसर पाहून मनाला समाधान वाटते. आपण या ठिकाणी पाहू शकता त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने त्याने एक संदेश दिलेला आहे आणि या दगडामध्ये कोरीव काम करून कशा प्रकारे त्यांचा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. या लेणी जरी बुद्धकालीन नसल्या तरी यामध्ये पांडवांचा सहवास लाभलेला आहे अशी ही आख्यायिका आहे. हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत येत असल्यामुळं इथं येण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. बाकी वर आल्यानंतर चला अगदी पाहण्यासारखं सभागृह आहे आणि सुंदर अशी कलाकृती आपण पाहू शकता. अशा प्रकारे आपण नाशिकचा व्ह्यू सुद्धा पाहू शकता आणि त्याचा एक सुंदर असा चाफा बहरलेला आहे. हे बघा आपण पाहू शकता. तर पर्यटकांची सुद्धा रेलचेल दिसून येत आहे. खूप पर्यटकांचे मित्र राजू मोका सुद्धा सोबत आहेत आणि आम्ही हे गड किल्ले तसेच पर्यटन स्थळ पाहण्याचं नेहमीच नियोजन करत असतो. तर हे ह्यांचं थोडक्यात सभागृह म्हणता येईल किंवा काय, परंतु एवढा मोठं सुंदर असं हे हॉल पाहून आजकालच्या मोठ्या कलाकृतीसुद्धा कलाकारासुद्धा करणार नाही असं यांनी जतन केलेलं आहे. सुंदर असे दरवाजे आणि तितकंच सुबक अशी मूर्ती आपण पाहू शकता. खूप मोठा हॉल आहे हा. या ठिकाणी किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आपण पाहू शकता. हे आपल्या समोर येत आहे. याच्यामध्ये दगडी काम कसं कोरीव आणि आखीव केलेलं आहे ते आपण हे पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण ही कलाकुसर पाहू शकता. खरंच हे पाहण्यासारखं आहे. ज्या पर्यटकांना या ठिकाणी भेटी द्यायचं आहे त्यांनी नक्कीच त्र्यंबकेश्वरापासून अंजनेरी म्हणजे जिथं हनुमंतांचा जन्मस्थळ झाला त्या ठिकाणापासून एक 7 ते 8 किलोमीटरवर हे लेणी आहेत. याला पांडव लेणी असं म्हणलं जातं. या ठिकाणी काहीसा अडथळा आल्यामुळे वर जाण्यासाठी इथं बंद केलं आहे. मात्र वर सुद्धा त्यांनी छान असं कोरीव काम केलेलं आहे. ज्या खोल्या आहेत त्या खोल्याला यांनी नंबरिंग दिलेलं आहे आणि सोबत त्या काळी पाणी साठवण्यासाठी पाण्याचे टँक सुद्धा इथं आहेत. आपण पाहू शकता अशा प्रकारे आमचे मित्र फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत. पाण्यासाठी इथं सोय सुद्धा आहे. मित्रांनो, हे आपण पाहू शकता पाणी सुद्धा त्या काळी गरजेचं होतं आणि ते साठवण्यासाठी त्यांना असं प्रकारची सोय केलेली आहे. जेवढं दिसतंय तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे आणि इथं प्रत्येक खोलीला त्याने एक नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरनुसार इथे दाखवलेलं आहे. पहा
हे ॲरेचिओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत येत आहे आणि खाली छोट्या छोट्या खोल्यासुद्धा अशा आहेत की ज्या खोल्यांचं काम सुंदर असं सुबक पद्धतीने केलेलं आहे. पाहू शकता ॲरेचिओलॉजिकल डिपार्टमेंटने या ठिकाणी बौद्धकालीन ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे कधीचा इतिहास आहे तो सुद्धा इथे रेखाटलेला आहे. आणि आपण त्यांचं सुरुवातीचं हे स्थळ पाहू शकता. सुंदर असा देखावा यांनी केलेला आहे. पाहू शकता त्यावेळेस पाण्याचं सुद्धा इतक्या वर डोंगरामध्ये हे असून सुद्धा ते पाण्याची इतके मोठ्या प्रमाणात सोय केलेली आहे की वर त्यावेळेस पाण्याचा प्रादुर्भाव किंवा कमी प्रमाण दिसेल असं वाटत नाही. या ठिकाणी आमचे मित्र नाना हे सुद्धा ह्या सुंदर अशा वातावरणाचा आनंद घेत आहेत. त्यांचा आपण एक फोटो काढूया. हां, आणि इथं पाण्याचं साठवणीसाठी त्यांनी इतकं सुंदर आणि सुबक असं नियोजन केलेलं आहे की हे एक वास्तू पाहण्यासारखे आहे आणि हे जतन करून ठेवले आहे. याबद्दल यांनी या इथं त्यांच्या काळातला जो काय असेल तो शिलालेखसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा आपल्याला तितकासा वाचता येणार नाही, परंतु इथं त्यांनी जी काही माहिती आहे ते लिहून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती वाट बघत होती कधी येते. एक वैशिष्ट्य बरं का तुम्हाला एक वेगळं काय वाटलं या सगळ्यामध्ये? वेगळं म्हणजे आपल्या इकडं इथं मध्ये असं काय फरक वाटला तुम्हाला? काय मधमाशी माशी पोळं कुठं दिसलंय तुम्हाला? येतोय हा काय कारण नाही असेल की नाही दिसलं नाही असं बाजूमध्ये येणं पाहिजे गाव आणि पाणी येणं काय तर भानगड आहे ना. पाण्याचा प्रादुर्भाव पाणी तर कसं नाही म्हणतं एवढं कारण हे आहे ना. 1000 वर्षापासून 2000 वर्ष झाले असतील. हे ॲरेचिओलॉजिकल ठेवत नसेल माशापेक्षा सगळं हलवून लावतात. इथं सुद्धा यांचा सुंदर आपण हे पाहू शकता. खरंच प्रत्येकाने यावं आणि या वास्तूचा आनंद घ्यावा अशी वास्तू आहे. अगदी आता मोठे मोठे लोक आहेत त्यांना सुद्धा हे शक्य होत नाही, परंतु त्या काळी किती छान असा नमुना बांधून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता. हे अगदी दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि पूर्ण असं कोरलेलं दिसत आहे. ठिकठिकाणी आणि पाण्याचं सुद्धा कसं सुंदर नियोजन केलेलं आहे पाहू शकता आपण. या पाणीच्या नियोजनामुळे इथं त्या काळी लोकवस्ती किंवा जे काही त्यांचे शिष्य असतील ते येऊन नक्कीच राहत असतील आणि पाहत असतील. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि हां अशा मी चालू आहे वरती आता. तिथं फोटो काढा माझा. चपल्याच नाही ना काही तर